मागील भागामध्ये आपण प्रक्रिया सहकारी संस्थेची 3 वैशिष्ट्य पाहिलेली होती आणि आता आपण आज पुढची वैशिष्ट्य बघणार आहोत. प्रक्रिया सहकारी संस्थेचं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे जोड व्यवसायांचा विकास. सहकारी प्रक्रिया उद्योग आपल्या सभासदांना शेतीशी संघटन व्यवसाय हाती घेण्यास प्रोत्साहन करतात. त्यांना सांगतात की तुम्ही शेतीच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे पण करा. त्यासाठी लागणारे भांडवल संस्था उपलब्ध करून देते. त्यामुळे प्रक्रिया संस्थांच्या कार्यक्षेत्रात दुग्ध व्यवसाय, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन इत्यादी जोड व्यवसाय विकसित होतात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते व शेतकऱ्यांची जीवनमान उंचावते. बघा, जोड व्यवसायांचा विकास. आता ह्याच्यामध्ये जोड व्यवसायांच्या विकासामध्ये आपण ज्यावेळेस शेती करतो आणि जर आपल्याकडे जागा असेल तर आपण काय करू शकतो, त्या जागेमध्ये तुम्ही गुरं पण पाळू शकता, तुम्ही बकऱ्या पाळू शकता, गाई म्हशी पाळू शकता आणि तुम्ही दुधाचा व्यवसाय करू शकता. तुम्ही कोंबड्या पाळून तुम्ही कुक्कुटपालनाचा पण व्यवसाय करू शकता. म्हणजे व्यवसायाबरोबर शेतीबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जोड व्यवसायसुद्धा प्रक्रिया सहकारी संस्थेच्या माध्यमातून करू शकता. त्याच्यानंतर प्रक्रिया क्षेत्राचा विकास. बघा, शेतकऱ्यांच्या उत्पादन स्थळापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे समजा तर तुमचं कार्यक्षेत्रातच असतं, तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करता तो प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातच असतो तुमचा व्यवसाय. त्यामुळे तुमचा जर माल न्यायचा असेल तर प्रक्रिया सहकारी संस्था तुमचा माल जिथे तयार होतो तिथून ते तुम्हाला जिथे तो पाठवायचा आहे तिथपर्यंत ती तुमचं काय करून देते, काम करून देते. बघा, कार्यक्षम वाहतुकीला पक्के रस्ते, वीज, पाणी, टपाल कार्यालय, शाळा, दवाखाने अशा आधुनिक सेवा प्रक्रिया संस्था ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रात उपलब्ध करून देते प्रक्रिया सहकारी संस्था. आणि मग काय होतं, तेथील कार्यक्षेत्राचा विकास होतो. जसं आपण म्हणतो एखाद्या गावात किंवा एखाद्या शहरात एक कंपनी असली ना की संपूर्ण गावाचा विकास होतो. तसंच प्रक्रिया सहकारी संस्थेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये तुम्ही तुमचे सभासद होता, तुमचा माल जेव्हा पाठवत असता तर तुम्हाला वाहतूक लागणार आहे तुम्हाला जाण्या येण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वीज लागणार आहे, पाणी लागणार आहे, मग तुम्हाला शाळा लागतील, दवाखाने लागतील. मग ते एक मोठी कंपनी किंवा एक प्रक्रिया मोठी संस्था आल्यामुळे तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होतात. ती प्रक्रिया सहकारी संस्था आपल्या गावापर्यंत त्या सेवा सुविधा पुरवते. म्हणून आपण म्हटलेलं आहे की प्रक्रिया क्षेत्राचा विकास हा प्रक्रिया सहकारी संस्थेमुळे होऊ शकतो. एक प्रक्रिया संस्था तुम्हाला रस्ते चांगले करेल, कारण तर त्यांचा माल जाणं येणार आहे. तुम्हाला रस्त्यावरती लाईट मिळेल, वीज मिळेल, तुम्हाला चांगलं पाणी मिळेल, कारण त्यांच्या फॅक्टरीसाठीसुद्धा त्यांच्या संस्थेसाठीसुद्धा त्यांना पाण्याची गरज आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या प्रक्रिया सहकारी संस्थेमुळे आपल्या भागाचा विकास करू शकतो. म्हणून प्रक्रिया क्षेत्राचा विकास हा प्रक्रिया सहकारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया सहकारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना. जिथे आता आपण एक उदाहरण घ्यायचं की आपल्या गावामध्ये बरीचशी लोक शेतीच करतात आहे. मग जिथे तुमची शेती आहे त्याच्या जवळ तुमची प्रक्रिया सहकारी संस्था जर असेल तर सहकारी संस्थेचं काम पण सोपं होतं आणि तुम्हाला तुमचा माल तिथे पाठवणं पण सोपं होतं. तुम्हाला मी आताचं याचं उदाहरण देते. बघा, बारामतीला साखर कारखाने खूप आहेत. का बरं तिथे साखर कारखाने खूप आहेत? कारण तिथे ऊसाची शेती खूप आहे. ऊस खूप पिकवला जातो पुणे जिल्ह्यातील बारामती भागामध्ये. आणि बारामती पण जिल्हाच आहे माझ्या मते. बारामतीला ऊस खूप पिकला जातो. मग ती शेती जी आहे ऊसाची, तिथे साखर कारखाने काय आहे? ऊस काय आहे? कच्चा माल आहे. साखर काय आहे? पक्का माल आहे. मग त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी सहकारी साखर कारखाने तिथे स्थापन झालेले आहेत. ही काय आहे? एक प्रक्रिया सहकारी संस्थाच आहे. कुठली? की तुमचं माल जो आहे तो तुमचा माल डायरेक्ट तुम्ही तुमचं माल शेतातून डायरेक्ट तुम्ही त्या सहकारी साखर कारखान्यावर नेऊन पोचवता. म्हणून म्हटलेलं आहे शेतमाल उत्पादन परिसरात स्थापनाचं असेल तर तुमचा माल वेळेवर जाईल, तुमची मजुरी वाचेल, तुमचा दळणवळणाचा खर्च वाचेल. आणि हे सगळं वाचवण्यासाठी जर प्रक्रिया सहकारी संस्था जिथे तुमचं उत्पादन होतं तिथेच असेल तर तुम्हाला काय होणार आहे? प्रक्रिया सहकारी संस्थेचा विकास होणार आहे. बघा, त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन.
वर्गाची सर्व दृष्टीने कल्याण व्हावे यासाठी शेतकरी वर्गाचे सर्व दृष्टीने कल्याण व्हावे यासाठी प्रक्रिया सहकारी संस्था प्रयत्नशील असतात. त्यासाठी संस्थेमार्फत सभासदांना शासकीय योजना, उद्योग विकास प्रशिक्षण, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवणे, नवीन तंत्राचा वापर इत्यादी बाबतीत शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. असे मार्गदर्शन सभासदांना उपयुक्त ठरते. सभासदांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केले जातं. कृषीविषयी कुठे कार्यशाळा असतील, कुठे सेमिनार असतील, कुठे जर एक्झिबिशन लागले असतील, प्रदर्शनं, तर सहकारी संस्था तुम्हाला इन्फॉर्म करते, तुम्हाला तिकडे ती पाठवते की तुम्ही तिकडे जा, ते कार्यशाळा अटेंड करा. सहकारी संस्था म्हणजे शेतीसाठी मग शेतकरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन ही प्रक्रिया सहकारी संस्था देत असते. आणि प्रक्रिया सहकारी संस्था प्रशिक्षण व मार्गदर्शनाची पूर्ण व्यवस्था करते. आपल्याकडे जे सभासद आहेत त्यांच्या प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची पूर्ण व्यवस्था प्रक्रिया सहकारी संस्था करत असते. म्हणून सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन हे सहकारी प्रक्रिया संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर सहकारी प्रक्रिया संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादक सभासदांना सेवा सुविधा. आता उत्पादक सभासदांना सेवा सुविधा म्हणजे काय की प्रक्रिया संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारे भांडवल उत्पादक सभासदांकडून गोळा करण्यात येते. नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे मूल्य संवर्धन होत असते. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादन आणि बाजारपेठेची सांगड घातली जाते. उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन व मालाच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळते. उत्पादक सभासदांना सेवा सुविधा. जे सभासद उत्पादन काढत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सेवा ही प्रक्रिया सहकारी संस्था पुरवते. पहिली सेवा काय की तुमचा जो माल आहे तो माल तुमच्याकडून घेऊन मग त्याच्यावरती प्रक्रिया करणे, मग त्याचं उत्पादन तयार करून तो बाजारपेठेत नेऊन विकणे, हे कामसुद्धा प्रक्रिया सहकारी संस्था करते. आणि त्याच्यानंतर तुमची जे काही नाशिवंत वस्तू असतील त्याच्यापासून पण काही आपल्याला तयार करता येतं का हे सुद्धा प्रक्रिया सहकारी संस्था बघते. आणि उत्पादक सभासदांना सेवा सुविधा पुरवण्याचं काम प्रक्रिया सहकारी संस्था करते. हे सुद्धा प्रक्रिया सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर ग्रामीण औद्योगिकरणास चालना. बघा, ग्रामीण भागामध्ये जर स्थानिक पातळीवर सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, तेलबिया प्रक्रिया उद्योग इत्यादी स्थापना करण्यात आल्याने ग्रामीण औद्योगिकरणास चालना मिळते. शासनाने सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. ग्रामीण भागाचे औद्योगिकरण झाल्याने अतिरिक्त श्रमशक्ती या उद्योगात सामावून घेता येते. त्यामुळे ग्रामीण दारिद्र्य व बेरोजगाराची तीव्रता कमी करण्यास सहाय्य होते. बघा, ग्रामीण औद्योगिकरणास चालना म्हणजे काय तर ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देताना तुम्हाला जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना तुम्हाला काय करायचं आहे, ते उद्योग अजून मोठे करायचे आहेत. सहकारी तत्वावर कार्य करणारे ह्या ज्या संस्था आहेत, सहकारी साखर कारखाने, तेलबिया प्रक्रिया उद्योग आहेत, सूतगिरणी आहेत, तर ह्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत की या सहकारी संस्था आपल्या भागामध्ये सुरू झाल्या पाहिजेत. त्याने काय होणार आहे, सहकारी तत्वावर जर प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर आपल्या ग्रामीण भागामध्ये जी दारिद्र्य आहे, जी बेरोजगारी आहे ती कमी होईल, लोकांना रोजगार उपलब्ध होईल. म्हणून ग्रामीण औद्योगिकरणात चालना हे प्रक्रिया सहकारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे रोजगाराच्या संधी. प्रक्रिया सहकारी संस्था अनुषंगिक कार्य त्यांना करावी लागतात. मालाची साठवणूक करणे, वाहतूक, विक्री व्यवस्था इत्यादी कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची लोकं लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्यबळ पाहिजे, मजूर पाहिजेत. मालाची ने-आण करण्यासाठी, माल उचलण्यासाठी, गोडाऊनमधून माल तुमच्या ट्रकमध्ये टाकण्यासाठी, त्याच्यानंतर तो माल बाजारपेठेत नेण्यासाठी त्यांना ट्रक लागणार आहेत. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मजूर लागणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी लागणार आहेत हिशोब ठेवण्यासाठी. तर ह्या लोकांना काय होते, रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. म्हणजे हे सुद्धा प्रक्रिया सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर बघा, प्रक्रिया सहकारी संस्थेचं 11वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे प्रक्रिया सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी सगळं काम स्वतःच करते. माल नेण्यापासून, मालाची प्रक्रिया करण्यापासून, तो माल बाजारपेठेत विकण्यापासून.
म्हणजे इथे काय होतंय, मध्यस्थांची भूमिका पूर्णपणे बंद होते. मध्यस्थांचं उच्चाटन होते. जे दलाल आहेत, जे ठेकेदार आहेत, ते काय करतात, ते तुमच्याकडून कच्चा माल खूप कमी पैशात विकत घेऊन मग पक्का माल तयार करून ते जास्त नफा काढतात. पण आपण प्रक्रिया सहकारी संस्थेचं सभासद झाल्यामुळे आपला जो कच्चा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये आपण काय करतो, प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये आपण त्याच्यावरती प्रोडक्शन करून नंतर तो माल आपण बाजारपेठेमध्ये विकू शकतो. म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था इतकं चांगल्या प्रकारे काम करते आणि मध्यस्थांचं उच्चाटन करते. तर हे आपले झाले प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये पूर्ण. थँक्यू.